खुशखबर, इयत्ता 6 ते 8वीच्या शिक्षकांना पदवीधर वेतनश्रेणी लागू करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश. शिक्षकांच्या बाजूने मोठा निकाल. नागपूर. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्यातील 6वी ते 8वीच्या वर्गांना शिकवणाऱ्या शिक्षकांच्या हिताचा एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक निकाल दिला आहे. शासनाने 2016 मध्ये घातलेली 1/3 शिक्षकांची जाचक अट न्यायालयाने रद्दबातल ठरवली असून सर्व पात्र विषय शिक्षकांना पदवीधर वेतनश्रेणी देण्याचे आदेश दिले आहेत. काय होता नेमका वाद? शिक्षण हक्क कायद्यानुसार RTE 6वी ते 8वीच्या वर्गांसाठी गणित, विज्ञान, सामाजिक शास्त्रे आणि भाषा या विषयांसाठी पदवीधर शिक्षकांची नियुक्ती आवश्यक आहे. मात्र राज्य शासनाने 13 ऑक्टोबर 2016 रोजी एक परिपत्रक काढून केवळ ज्येष्ठतेनुसार पहिल्या 1/3 शिक्षकांनाच पदवीधर वेतनश्रेणी देण्याचे मर्यादित केले होते. या मर्यादेमुळे समान काम आणि समान पात्रता असूनही हजारो शिक्षक या लाभापासून वंचित होते, ज्याला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल. न्यायमूर्ती MS जवळकर आणि न्यायमूर्ती नंदेश देशपांडे यांच्या खंडपीठाने या प्रकरणावर सविस्तर सुनावणी घेतली. न्यायालयाच्या निकालातील प्रमुख मुद्दे खालीलप्रमाणे आहेत. शासनाच्या 13 ऑक्टोबर 2016च्या परिपत्रकातील कलम 3(1)(3) ची अट ही भेदभाव करणारी आणि घटनाबाह्य असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. समान काम करणाऱ्या शिक्षकांमध्ये अशा प्रकारे श्रेणीवरून भेदभाव करणे हे राज्यघटनेच्या कलम 14 मधील समानतेच्या अधिकाराचे उल्लंघन आहे. मूळ शिक्षण हक्क कायद्यात RTE ऍक्ट अशा कोणत्याही 1/3 गुणोत्तराचा किंवा वेतनश्रेणी नाकारण्याचा उल्लेख नाही. सर्व विषय शिक्षक सारख्याच पात्रतेचे असून ते समान स्वरूपाचे काम करत असल्याने त्यांना मिळणारे वेतनही समान असावे. न्यायालयाने दिलेले निर्देश. 6वी ते 8वीच्या वर्गावर कार्यरत असलेल्या सर्व पात्र विषय शिक्षकांना त्यांच्या नियुक्तीच्या दिनांकापासून पदवीधर वेतनश्रेणीचा लाभ देण्यात यावा. 2. ज्या शिक्षकांनी सेवेत असताना आवश्यक शैक्षणिक पात्रता पूर्ण केली आहे त्यांना पात्रता धारण केल्याच्या दिनांकापासून ही वेतनश्रेणी लागू करावी. 3. संबंधित जिल्हा परिषदांनी या निर्णयानुसार शिक्षकांच्या वेतनाची सर्व थकबाकी पुढील 8 आठवड्यांच्या आत अदा करावी. या निकालामुळे राज्यातील हजारो पदवीधर शिक्षकांना मोठा दिलासा मिळाला असून त्यांना आता त्यांच्या हक्काची वेतनश्रेणी आणि थकीत वेतन मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मित्रांनो, व्हिडिओमधील शासन निर्णय किंवा परिपत्रक आपणास हवे असेल तर कृपया आमचे शासन निर्णय व परिपत्रक हे फेसबुक पेज सबस्क्राईब करा. त्यानंतर सबस्क्राईब केल्याचा स्क्रीनशॉट 7588152456 या क्रमांकावर व्हॉट्सॲप करा. आपल्याला हवा असलेला शासन निर्णय किंवा परिपत्रक व्हॉट्सॲपवर पाठवले जाईल.